विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, LLB 3 इयर CET त्याचबरोबर LLB 5 इयर CET 2025 साठीचं रजिस्ट्रेशन विंडो ही आता क्लोज झालेली आहे आणि लवकरच फॉर्म मध्ये ज्या काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांची आपल्याला दुरुस्ती करता येणार आहे. आणि हा फॉर्म एडिट करता येतो का आणि याच्यामध्ये आपण काय एडिट करू शकतो याविषयीची एक नवीन नोटीस, नवीन अपडेट CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला आलेला आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु फी भरलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी देखील एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या अपडेट मध्ये, या नोटीस मध्ये दिलेली आहे. तर नेमकी ही नोटीस काय आहे आणि फॉर्म कसा एडिट करायचा आहे, काय चेंज करू शकतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपण जेव्हा CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला येतो तर खाली स्क्रोल डाऊन करून गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल सध्या एक नंबरचाच ऑप्शन आहे LLB 3 इयर अँड LLB 5 इयर CET एडिट फॅसिलिटी for the course LLB 3 year and LLB 5 year CET 2025. याच्यामध्ये एक PDF आपल्याला दिलेली आहे. ती PDF मी इथं ओपन करून घेतोय. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपण काय चेंज करू शकतोय आणि ही फॅसिलिटी याच वर्षी दिलेली आहे. गेल्या वर्षी फॉर्म एडिटिंगची फॅसिलिटी नव्हती परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आता ही फॅसिलिटी देण्यात आलेली आहे. इथं तुम्ही पाहू शकता एडिट फॅसिलिटी टू द कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड फॉर द LLB 3 इयर अँड LLB 5 इयर. दोन्ही कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या फॉर्म मध्ये एडिट हे करता येणार आहे. तर काय चेंज करता येऊ शकतं तर तुमच्या नावामध्ये चूक झाली असेल, कधी कधी स्वतःचं नाव आपण टाकतो किंवा 10वीच्या मार्कलिस्टवरती जसं नाव आहे तसं न टाकता अगोदर नाव नंतर आडनाव किंवा अगोदर आडनाव नंतर नाव, वडिलांच्या ठिकाणी आपलं नाव जातं, आपल्या नावाच्या ठिकाणी वडिलांचं नाव जातं. तर ह्या कॅन्डिडेटच्या नावामध्ये, विद्यार्थ्याच्या नावामध्ये जर काही चुका झाल्या असतील त्या तुम्ही इथे दुरुस्त करू शकता. तुमची जन्मतारीख चुकलेली असेल, वर्ष चुकलं, महिना चुकला तरी तुम्ही ते चेंज करू शकणार आहात. काही काळजी करू नका. फोटोग्राफ तुमचा चुकून सिग्नेचरच्या ठिकाणी फोटोग्राफ अपलोड झाला आणि फोटोग्राफच्या ठिकाणी सिग्नेचर अपलोड झालेली असते. मला मेसेज देखील काही विद्यार्थ्यांचे आलेले होते की सर फोटोच्या ठिकाणी असं प्रॉब्लेम झालेला आहे. तर मी त्यांना हेच सांगितलं होतं की एडिट फॅसिलिटी ही या वर्षी सुरू होणार आहे आणि तुम्ही त्यावेळेस ते चेंज करू शकता. आणि काही वेळेस गडबडीमध्ये आपण जेंडरकडे लक्ष देत नाही. जे डिफॉल्ट मेल फिमेल जेंडर आलेलं असतं तेच राहून जातं आणि फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर मग आपल्याला समजतं की आपण मेलच्या ठिकाणी फिमेल केलेला आहे किंवा फिमेलच्या ठिकाणी मेल झालेला आहे. तर ते देखील तुम्ही अशा एकूण 5 गोष्टी तुमच्या या फॉर्म मध्ये चेंज करू शकता. आणि याच्या पूर्वी देखील जी इतर तुमची शैक्षणिक माहिती आहे ती कशी एडिट करायची होती ती यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं होतं. फी भरायच्या आत तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकत होता. जर तुम्ही आपल्या चॅनलला वारंवार रेग्युलर व्ह्यूअर असाल, फॉलो करत असाल तर तुम्ही त्यावेळेस त्या चुका दुरुस्त करून घेतल्या असतील. तर आता या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता आणि त्यासाठी मग वेळ काय आहे तर 1 एप्रिल 2025 ते 3 एप्रिल 2025 असा फक्त 3 दिवसाचा कालावधी याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे. मग आता याच कालावधीमध्ये इथे जर तुम्ही पाहत असाल, जर एखाद्या विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन केलेलं असेल पण त्याने फॉर्म कंप्लीट करू नाही शकला किंवा एखाद्याने फॉर्म पण कंप्लीट केला असेल परंतु पेमेंट करायचं विसरून गेलं असेल, त्याला पेमेंट करणं जमलं नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी देखील ही एक महत्त्वाची बातमी आहे. तर असे विद्यार्थी काय करू शकणार आहेत तर त्यांचा फॉर्म हा कंप्लीट करू शकणार आहेत आणि फी देखील ते पेड करू शकणार आहेत. ती केव्हा तर 1/4/2025 ते 3/4/2025 याच वेळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु फॉर्म कंप्लीट केला नाही आणि फी भरली नाही असे विद्यार्थी फॉर्म कंप्लीट करून फी भरू शकतात किंवा ज्यांची फक्त फी भरायची राहिले ती फी भरू शकतात. आणि ज्यांच्या काही या चुका झालेल्या आहेत असे विद्यार्थी त्यांच्या फॉर्म मध्ये ही दुरुस्ती 1/4/2025 ते 3/4/2025 या कालावधीमध्ये करून देण्यात आलेली आहे.
आणि नवीन रजिस्ट्रेशनची लिंक ही आता क्लोज केलेली आहे 27/3/2025 रोजी. त्यामुळे आता नवीन विद्यार्थ्यांना याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येणार नाही. तर मित्रांनो, हे होतं महत्वाचं अपडेट. आणि तुमच्या फॉर्म मध्ये चुका झाल्या असतील तर त्या कशा दुरुस्त करायच्या हे 1 तारखेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तुमच्या मित्रांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.